नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण वेगळ्या पद्धतीने घेवड्याची भाजी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी या ठिकाणी 300 ग्राम घेवडा घेतलेला आहे. पहा, छान असा हिरवागार घेवडा आहे आणि जास्त जाड नाही घेतलेला आहे, कोवळा घेवडा आहे. आता मी टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घेवडा टाकून थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं. जास्त पाणी नाही आहे. पहा, एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि त्यावर झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घेणार आहोत. साहित्य पाहूया. खोबरं, हिंग, हळद घेतलेली आहे, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, जिरं, कूट घेतला आहे, मोहरी, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतला आहे ठेचून. आता आपण वाटण तयार करणार आहोत. सुकं खोबरं, लसूण घातलेलं आहे त्यामध्ये आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता कढई तापायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊयात. तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे. आता त्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी छान अशी फुलली की आपण त्यामध्ये जिरं घालूया. जिरं देखील छान असं मस्त फुललेलं आहे. पहा, आता यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला होता खोबऱ्याचा, तो मसाला यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि मिनिटभरासाठी तेलावर असं परतून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला. पहा, मस्त असा परतून घ्यायचा मसाला. घेवड्याची शेंग उकडण्याने काय होतं, चरबट नाही लागत, ती भाजी चविष्ट लागते एकदम खायला. आता मसाले टाकूया. आपण जे मसाले घेतले होते ते सर्व मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे. हळद, कांदा लसूण मसाला, हिंग, गरम मसाला घातला आहे आणि मस्त असे परतून घ्यायचेत आपल्याला. आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालते जेणेकरून मसाले करपणार नाहीत. छान असे मस्त मसाले तेलावर छान असे भाजले जातील. पहा, तेल देखील छान सुटलं आहे त्याला. आता त्यामध्ये आपण जो घेवड्याची शेंग उकडून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊया. पहा, आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये. सर्व बाजूंनी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. पहा, आता यामध्ये मीठ घालून घेऊयात चवीप्रमाणे. मीठ टाकलेलं आहे. आता मिक्स करून घेते मीठ. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण यावर झाकण ठेवून एक 5 मिनटं शिजवून घेऊया. 5 मिनटानंतर पहा, मस्त असा घेवडा झालेला आहे आपला. एकदम छान लागते अशी वाफवून भाजी केली तर मस्त लागते, घेवडा शिजवून केला तर. पहा, आता यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट घेतला होता 1 वाटी भरून, छोटी वाटी, तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूट घातला की थोडंसं हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचं आहे आपल्याला. आपली भाजी छान अशी मस्त तयार झालेली आहे, पाहू शकता. मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते भाजी. पहा, कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, भाकरीसोबत एकदम भन्नाट लागते ही भाजी. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा कशी वाटली रेसिपी ते. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.